तर बघा आज पाहणार आपण काळ आणि अंतर म्हणजे किलोमीटर पर तासचे मीटर पर सेकंद कसे रूपांतर करतात आणि मीटर पर सेकंदचे किलोमीटर पर तास कसे रूपांतर करतात। या ठिकाणी दोन संख्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या। पहिली संख्या आहे 5 आणि दुसरी संख्या आहे 18। ह्या दोन संख्या लक्षात ठेवायच्या। आता करतात कसे बघा, उदाहरण बघा, 36 किलोमीटर पर तास बरोबर किती मीटर पर सेकंद। तर काय करायचं हे लक्षात ठेवायचं। हे किती लेटर आहेत, किती अक्षर आहेत, एकच आहे। तर एकच संख्या कोणती याच्यापैकी 5 तर लिहायचे 5, त्याच्या खाली लिहायचे उरलेले 18। ठीक आहे। त्यानंतर कशाचे रूपांतर करायचं 36 च्या इथे लिहायचे 18 दुने 36 2 पंचे 10 झाला सोडून। दुसरा बघा हा 25 मीटर पर सेकंद बरोबर किती किलोमीटर पर तास। आता येथे किती अक्षर आहेत, 2 आहेत। तर 2 अंकी संख्या घ्यायची। 2 अंकी संख्या कोणती आहे 18 घेतलो मी 18, त्याच्या खाली लिहायचे 5, इकडे किती आहेत 25 लिहिलो 25, 5 5 25 18 पंचे 90 झाला सोडवून। आता तुम्ही हा उदाहरण सोडवून दाखवा मला। ठीक आहे, चला सोडवा।